बहिष्कृत्यांची शुद्धी हवी. खरे म्हटले तर गोमांतकासारख्या प्रांतात ज्यांना केवळ ह्या विटाळाच्या भोळसट समजुतीपायी आम्ही आमच्यातून हाकलून दिले, त्यांच्यासारख्या स्वजनास परत पितृगृही घेताना त्यास शुद्ध करण्याची इतकी आवश्यकता नाही की जितकी ज्या आम्ही त्यावेळी बळेबळे पितृगृहाबाहेर बहिष्कृत करून आत येऊ दिले नाही, त्या आम्हास आमच्या या ज्ञातिविघातक अरेरावी क्रौर्यासाठी प्रायचित्त घेण्याचे आहे. शुद्धी बहिष्कृतांची नाही, तर अशा निरपराधी स्वजनास बहिष्कृत करणाऱ्या आम्हा बहिष्कृत्यांचीच केली पाहिजे. हितदर्शक आमची अशी निश्चिते आहे की अन्नपेयांच्या स्पर्शास्पर्शतेच्या बाष्कळ अतिरेकाचा त्याग आणि धर्मबहिष्कृतास शुद्ध करून घेण्याची रूढी ह्या दोन सुधारणा हिंदूंशी आपल्या समाजात जर केल्या तर त्यायोगे मुसलमानास हिंदूतील आपदग्रस्तास बाटवणे पुष्कळ दुर्घट होईल. बाटवलेल्या सांभाळणे त्याहूनही दुर्घट होईल. त्यामुळे त्याच बुद्धिवादाने जे काय हिंदू बाटवता व सांभाळता येतील तितकेच हिंदू मुसलमान झाल्याने आणि त्याच न्यायरीतीने मुसलमानासही हिंदू करून घेण्यास हिंदूस हरकत न उरल्याने एका बाजूस मुसलमानांनी अत्याचारी वृत्ती संधीनं साधल्याने आणि निष्फळ ठरल्याने कमी होईल आणि दुसऱ्या बाजूस हिंदूंना आपले धर्मबांधव हिसडून नेले जाताना पाहून जो मुसलमानांविषयी साहजिकच द्वेष येतो तो कमी होईल. तलवार तर दोघांचीही तुटलीच आहे. तत्वाने धर्मप्रचार करण्यास दोघांचाही अधिकारच आहे. विटाळाचा विटाळ तेवढा आपल्या बुद्धीस हिंदूंनी होऊ देऊ नये, म्हणजे मुसलमानांनी धर्मांतराच्या विटाळ तलवार आणि तत्व ह्या त्यास अनुकूल झालेल्या तीन साधनांपैकी तत्व हेच काय ते न्याय साधन त्यास उरून धर्मांतराचा वाद मिटेल. म्हणजेच हिंदू मुसलमानांच्या तीव्र चुरशीस कारण होणारे एक मोठे निमित्त दूर होईल. एतदर्थ आम्ही नेहमी म्हणत असू की हिंदू संघटनेने ही शुद्धी ही हिंदू मुसलमानांच्या शाश्वत विरोधकांची नव्हे, तर शाश्वत एकीची महत्त्वाची साधने होत. ह्याच दृष्टीने आम्ही अंदमानात त्यांचा अंगीकार केला होता. 1913व्या वर्षी आम्ही शुद्ध कार्यार्थ पहिले भांडण हाती घेतले. तेव्हापासून 1920 ते 21 वर्षापर्यंत अंदमानात, नंतर हिंदुस्थानाच्या तुरुंगात, 1914व्या सुटकेनंतर आजपर्यंत संघटनांच्या आणि शुद्धीच्या काळात ह्याच न्याय आकांक्षेने आम्ही झटत आहोत. मुसलमान बंधूंना, ख्रिश्चन बंधूंना किंवा मनुष्य जातीत कोणत्याही रानटीतल्या रानटी जातीचा देखील आम्ही दोष काय तो तिरस्कार देखील करीत नाही. त्यातील ज्या व्यक्तींशी युक्तींशी अत्याचारी प्रवृत्ती दृष्टीस पडत तिच्या त्या प्रवृत्ती सत्ता त्याचा प्रतिरोध करतो. कारण की आमची अशी आशा आहे की निश्चिती आहे की या शुद्धीच्या रूढीनेच हिंदू मुसलमानांच्या शाश्वत आणि लाभदायक ऐक्यास भरभक्कम सहाय्य मिळणारे आहे. युरोपीय जर्मन महायुद्धाची बातमी आणि अंदमानावर पडणाऱ्या जर्मन छाप्याचा बेत. उत्तरार्धाच्या पहिल्या प्रकरणावरून वाचकास कळून आलेच असेल की राजबंदीवानास पहिल्याने स्वदेशीय राजकारणाच्या बातम्या मिळणे हे जितके अवघड जात होते तितके ते पुढे जाईनासे झाले. प्रथमतः बंदिवानासच काय, पण तेथील उच्च हिंदी अधिकाऱ्यांसही राजकारणात अगदी रुची नसल्याने त्यांच्या मनात राजबंद्यास सहाय्य करण्याचे आले तरीही ते पैसे, खाद्य, मेवे इत्यादी वस्तू देऊ पाहत, पण बातमी द्या म्हटले की ती सेवा कशी करावी हे त्यास समजतच नसे. भूगोल, इतिहास वा प्रस्तुत राजकारणातील नावे अवगत नसल्याने बंदिवानास बातमी ऐकली तरी ती ध्यानात ठेवता येत नसे. सुशिक्षित हिंदी अधिकाऱ्यात कित्येक असे आढळले की केवळ आपल्या आग्रहाकरिता आणि आम्हास बातम्या पोचवण्यासाठी ज्यांनी वर्तमानपत्रे लक्षपूर्वक वाचावयास आरंभ केला, तथापि राजबंद्यांच्या उपदेशाने आणि चळवळीने तेथील मंडळींचे राजकीय मानसिक वातावरण जसे विस्तृत होऊ लागले तसे आम्हास बातम्या वरच्यावर मिळू लागल्या. कुठे ते कचरा गाडीतून गदळ कागदाचे फाटके तुकडे वेचीत स्वदेशाची एखादी बातमी मिळवण्याचे दिवस आणि कुठे मागच्या प्रकरणात दिग्दर्शित केलेले निरनिराळी स्वदेशी पत्रे अमूलाग्र वाचावयास मिळणारे 1914च्या संधीचे दिवस. अधिकाऱ्यांचा रोष कमी झाल्याने हे दिवस आले नाहीत, कारण ह्या वर्षाच्या सुमारासच ब्रह्मगिरी नावाचा उत्तर हिंदुस्थानी हिंदू वॉर्डर दुरून आम्हास रामराम करताच एका मुसलमानी दौलतखान पठाण नामक तंडेलाने पाहिल्याने
त्यास धरून वॉर्डरपणापासून काढून टाकून सक्त कामावर धाडला गेला. लवकरच ह्या दौलतखान तंडेलाची दौलतही आम्ही त्यास चोरून बंदिवानांचे अन्न खाताना पकडल्याने धुळीस मिळाली म्हणा. परंतु ह्या उदाहरणावरून राजबंद्यांशी आणि विशेषतः आमच्याशी कोणाही बंदिवानात संपर्क ठेवता येऊ नये याविषयी अधिकाऱ्यांचा अजूनही एवढा कटाक्ष होता हे स्पष्ट होईल. हा कटाक्ष कमी झाल्याने नव्हे तर बंदिवानात प्रचार कार्याने राजकारणाचे ज्ञान आणि रुची वाढत गेल्याने आम्हास बातमी पाहिल्यापेक्षा आता पुष्कळ मिळू लागले आणि त्यायोगे बारीसारखे अधिकारी पूर्वी केवळ आम्हाच मानसिक यातना देण्यासाठीच ज्या खोट्या कंड्या पिकवीत त्यांचा धंदा बराच बसत चालला, इतका की त्यास काही हिंदी पक्षांच्या सरशीच्या बातम्या आम्ही होऊन सांगाव्या. अशा प्रकारच्या गमतीची 1-2 उदाहरणे दिग्दर्शकास सांगतो. जेव्हा गव्हर्नर जनरलवर बॉम्ब फेकला गेला, दिल्लीत 1912व्या वर्षी मोठा राजसमारंभ होता आणि त्यात आपला चतुरंग दळासह हत्तीवरील राजवैभवांच्या अंबारीत बसलेले त्यावेळचे गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग यांच्यावर बाप फेकण्यात आल्यामुळे त्या समारंभाचा भयंकर अंत झाला. ही बातमी येथील वरिष्ठ अधिकाऱ्यास चीफ कमिशनरास कळून ते ती इतर अधिकाऱ्यास अगदी अंतस्थ म्हणून कळवितात तोच आम्हास बंदीशाळेतील कोठडीत येऊन मिळाले. तोंडी बातमी कळे, पण तीत आणणाऱ्या अजाण माणसाकडून केव्हा काही चुका होत म्हणून सकाळी एक गोरा अधिकारी कामे पाहण्यास नेहमीप्रमाणे येऊन आमच्याशी बोलत उभा राहिला असता आम्ही द्वयार्थी विचारून ती बातमी तोही काय सांगतो की काय ते पाहण्यासाठी सहज विचारले की काय दिल्लीला सर्व समारंभ निर्विघ्न पार पडला ना. त्यास तोवेळ ती बातमी मिळाली नसल्याने त्याने नेहमीचे अधिकारी अतिशयोक्तीने उत्तर दिले, अर्थातच आमच्या साम्राज्याच्या शक्तीचे ते भीषण प्रदर्शन पाहूनच तुमच्या मुठभर क्रांतिकारकांची बोबडी वळली असेल. हे वाक्य ऐकून आम्हाला हसू आले, पण ते त्याला लागले. तो परत कार्यालयात जाऊन पाहतो तो बारीने दिल्लीची तार खिशातून काढून त्यास दिली. त्या सरशीच त्याने एक शिवी हासडून संटले, या राजबंद्यांना ही बातमी कळली आहे यात शंका नाही. बारी चमकला. गुपचूप शोध सुरू झाला. पाहतो तो राजबंद्यांचाच नव्हे, बंदीशाळेतील बंदिवानांच्या तोंडीही ती बातमी. कार्यालयात बारी थैमान करू लागला. तेथे आमच्यातील तो बंदी आला तेव्हापासून स्नेह असलेला एक सुशिक्षित तरुण बंदी लेखक असे त्यावर बारीचा संशय केला. त्यास 2 दिवस सारखा सतावूनही जेव्हा तो बातमी कोणी मला पोचवली हे सांगे ना तेव्हा तुला वेत मारतो म्हणून गरजू लागला. तोही पाणीदार पोरगा होता. आता मारा म्हणून लेखणी ठेवून उठून उभा राहिला. त्यास पर्यवेक्षकाकडे नेण्यात आले, परंतु त्यांच्या विरुद्ध काहीच पुरावा नसल्याने आणि सरकारी काम करण्यात त्याने नित्य दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि ठाकठिकीमुळे तो पर्यवेक्षकांच्या आवडीचा असल्याने पुन्हा तुझ्यावर शंका येण्या इतका तरी तुझा सावकाराशी संबंध आढळला तरी तुला वेत मारू. आज इतकी चेतावणी देऊन तुला सोडतो असे सांगून त्यास सोडून देण्यात आले. या गृहस्थाने माझ्याशी असलेला संबंध या चेतवणीनंतर सुटी तो एकसारख्या वृंदीगतच ठेवला होता. शेवटी तर त्याला आणि मला एकत्र सहकारी म्हणूनही अधिकाऱ्यांनीच नेमले. इतकेच जाता जाता सांगणे पुरे. राजबंदिवानात सहाय्य करणे आपले कर्तव्यच आहे, मग शिक्षा झाली तर झाली असे समजणारे वारीत गृहस्थासारखे देशसेवक बंदिवानात जे निघाले ते सोडूनही इतर बंदिवानसुद्धा आता आम्हास सहाय्य करण्यास फारसे भीतनासे झालेले होते. कारण जरी कधी अधिकारी रोषास ते बळी पडून त्यांची वॉर्डर की जाई किंवा बाहेर सक्त कष्ट करण्यास त्यास धाडण्यात येई, तरी बाहेरील हळूहळू देशसेवक अधिकाऱ्यांच्या आणि बंद्यांचा जमाव बनत जात असल्याने राजबंद्यांकरिता किंवा राजकारणांकरिता कोणी तुटून वा शिक्षा होऊन येताच त्यास आरामाचे काम अंतस्थपणे आमची मंडळी ठेवून टाकीत. पैशाची पण थोडी बहुत वाण करू शकीत. या सहाय्य मिळण्याच्या आधाराने बंदिवान देशसेवेचे आपले कर्तव्य बऱ्याच निर्भयपणे करीत. आम्ही दिल्लीच्या बॉम्बची बातमी आम्हास मिळाली आहे हे जाणून बुजून बारीस हे जे दर्शवले ते अशा हेतूसाठी होते की असे 2 प्रसंग येऊन एकदा त्यास त्यांच्या